चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही संघाने. हरीश दादा अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. दुपारचं सत्र चालू आहे. ब गटातील ही दुसरी लढत. पहिली लढत आपण जी पाहिली ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब घोटील संघ विरुद्ध आध्यात्मिक घोटील संघ. विजयी संघ ठरला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब घोटील संघ. आणि या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली सुरेश पुजारी यांच्या माध्यमातून. 2 विकेट घेतल्या. त्यानंतर एक मेडन ओव्हर पॉवर प्लेचं जे षटक हाताळायचं असतं ना तेच आपल्याला दाखवून दिलं सुरेश पुजारी यांनी. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी व्हेरिएशन होतं गोलंदाजीमध्ये. आणि या पुढील मॅचचं या ठिकाणी समालोचन लव जाधव सर यांच्या माध्यमातून आपण पाहाल. एक पाटण तालुक्याचा गोड आवाज ज्यांच्या वाणीतून आपण पुढील मॅचचे समालोचन पाहणार आहोत. थँक्यू सो मच. श्री सुनील सावंत साहेब यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. लिजंड खेळाडू. मी विनंती करेन विकास दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. आई भराडी माता चषक या स्पर्धेच्या दरम्यान सुनील दादा सावंत साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आई भराडी माता चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करत आहोत. आज ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे श्री सुनील सावंत साहेब लिजंड खेळाडू. आणि जे गेली अनेक वर्ष आई भराडी माता धामणी या संघाकडून खेळत आलेत. अनुभव प्रचंड मोठा आहे. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व त्याचबरोबर चांगले खेळाडू. आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. धामणीकरांची आपुलकीची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे मात्र संपन्न होत असताना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अविनाश सावंत सरांना आपण पाठच्या सामन्यामध्ये ऐकलं आपलं धन्यवाद. स्लोअर वन ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला कॅच इज द कॉल. मागे गेला 4 शतरक्षकांच्या मध्ये चेंडू पाडलाय. 2 धावा इथे मिळतील. ज्या प्रकारे अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील कारण प्रत्येक झेल खूप महत्त्वाचा असतो. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर रोनक धामणी एक्सप्रेस. हा चांगल्या टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. गुडलेनचा चेंडू डॉट बॉल. प्रारंभिक जोडी अक्षय आणि त्यांच्या बरोबरीने हरीश सलते आणि अक्षय सलते. धामणी एक्सप्रेस हा संघ ज्या नावाने खेळतोय आणि वेगासाठी ओळख आहे रोनक यांची. धामणी एक्सप्रेस या संघाच्या माध्यमातून ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर आहे. पंच वळलेत. व्हाईट बॉल. ऑफस्टंपला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय रोनक यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 4 धावा. आज धामणीकरांचं आयोजन आहे. आपल्या गावचं ग्रामदैवत आई भराडी मातेच्या नावाचं आयोजन. ऑन साईडला फक्त वळवलाय. पायाने चेंडू अडवलाय. मिड विकेटच्या शतरक्षकाने वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव मिळेल फक्त. चांगला प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे डीपला प्रोटेक्शन आहे या मिड विकेटला. लॉंग ऑफ आहे तैनात या पॉवर प्लेच्या षटकासाठी. या गोलंदाज रोनक यांच्या साठी. पाचवा चेंडू. ड्राईव्ह केलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पत्र्यावर जाईल. मैदानाच्या मागे नो +1. यस 2 धावा मिळतात आणि फ्रेट देखील असेल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला आणि
टीमच्या धावसंख्येमध्ये 2 धाव्या मात्र मिळतील. पाय पुढे गेला, फ्रंट फूट नो. आणि ही लाईन खूप महत्त्वाची असे ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करत असता. या फ्रंट फूट नो एखादा ज्यावेळेला गोलंदाज टाकतो रनअपमध्ये पावलं चुकतात त्यांची. 4 चेंडू अखेर 7 धावा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. अक्षय सलते ऑन स्ट्राईक. फ्रीच्या चेंडूवर शॉट ऑन जॅक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. धाव मिळत नाहीये. धावांसाठी धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या 5 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. अक्षय सलते, हरीश सलते, त्रिमूर्ती सलतेवाडी एक चांगला संघ आहे या संघटनेमधील. 1 टू गो. शेवटचा चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला धावतोय. दुसरी धाव इथे मिळेल. राज होते लॉंग ऑफला तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आई भराडी माता चषकाचा म्हणजे प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल. चार षटकांच्या लढतीमध्ये किती धावा केल्या जातील हे पाहायचंय. पुढील सामना मंगलमूर्ती मराठवाडी विपक्ष नाईकबाई 11 गलमेवाडी आणि त्यानंतर बाळसिद्ध 11 धामणी विपक्ष सहारा चाळकेवाडी हे संघ असतील इन ॲक्शन. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर राज. ऑर्डर बॅटने स्क्वेअर लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होतोय. मैदानाची भौगोलिक रचना विचार केला तर या 40+ गोटिवलीचं मैदान आणि या अवघी एकदा मिळते. समोर तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला फटके खेळावे लागतील. कारण त्रिमूर्ती सलतेवाडी एक चांगला संघ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. फ्रंट फूट लावून पंच केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून डीप पॉईंट दूरवरून वेगाने गेलेत. त्यांचे प्रयत्न इथे मात्र कमी पडतील आणि धावा मिळतील इथे 4. आई भराडी माता चषक चौकार. चांगला फटका आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे चेंडूला या कापला, कट केला, गॅपमध्ये फटका. 14 धावा धाव फलकावर अक्षय आणि त्यांच्या साथीला आहेत हरीश. दुसरी स्लिप तैनात केल्या टीम धामणी एक्सप्रेस या संघाने. तो क्षेत्ररक्षक अगदी समोर काळ्या पडद्याच्या दिशेने तैनात केलाय. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक. डीपला स्क्वेअर लेग वेगाने धावत गेले जरूर. निर्जळस्थळी चेंडू पडलाय. 2 धावांचा मानस आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2ने पुढे जाईल. 16 धावा धाव फलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला यॉर्कर. डॉट बॉल. अक्षय सावंत अगदी एक्स्ट्रा कव्हरला आहेत. सध्या बलिदान मास चालू आहे आणि त्याचमुळे पायामध्ये कोणती अनवणी पायाने क्षेत्ररक्षण करत असताना शूज नाही आहे, चप्पल नाही आहे. आणि अक्षय सावंत यांचं खरंच कौतुक. कारण आपण देखील या स्वराज्याचं काहीतरी देण्या लागतो. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचं अगदी औचित्य. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला अगदी चेंडू लागला. अक्षय सावंत जे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करतायत
आणि या उन्हामध्ये देखील आपल्या संघासाठी आज क्षेत्ररक्षण करण्यासाठी या दाखल झालेत. हा चांगला चेंडू आहे आणि या प्रत्येक जण मात्र आपला योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो आणि फलंदाज बाद होतील. पहिलं यश मिळते टीम धामणी एक्सप्रेसला. आणि जर तुमच्या बॅटला चेंडू लागत नसेल तर मात्र आपल्या विकेट्स अगदी त्यांनी बलिदान केले. फलंदाज हरीश सलते यांनी. आणि या बाबी खूप महत्त्वाच्या असतात कारण क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा दिवस नसतो, तुमच्या बॅटला चेंडू लागत नाही सर, आणि याच्या दिवशी तुमचा दिवस असतो, तुमचा खेळ चांगला होतो. गोलंदाजीसाठी रोहित. पहिला चेंडू रोहित चांगल्या टप्प्यावर हाताळलाय आणि विशेष म्हणजे या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली केली होती रोनक यांनी. रोहित रोको या नावाने प्रसिद्ध आहेत आणि या स्थितीमध्ये टीमला धावांची गरज आहे. अर्थातच त्रिमूर्ती सलतेवाडी. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय, टिपला स्क्वेअर लेग, दूर आहे, एकदा पूर्ण केला दुहेरीचा प्रयत्न, इथे होत नाहीये. बॅकअप आहे त्यामुळे नुकसान होणार नाहीये. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आणि त्याचमुळे चेंडूने अंतर कमी कापलं. अशा स्थितीमध्ये टीमला मोठ्या धावांची आवश्यकता आहे. एक धाव मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये. गोलंदाजी चांगली केली अद्याप धामणी एक्सप्रेस. टीमची धावा संख्या 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी धामणी एक्सप्रेस. आणि समोर ज्या वेळेला तुमच्या चांगला संघ असतो ना त्यावेळेला सर्वोत्तम खेळ करावा लागतो आणि ते केले धामणी एक्सप्रेस या संघाने. ड्राईव्ह केलाय, कॅश इज द कॉल, लॉंग ऑफ आहे तैनात. राज आणि डिप्लाय झेल, शैलेश शून्यावर झेल बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चेंडू हवेत खेळला, लॉंग ऑफला राज आपल्या डाव्या बाजूला गेले जरूर, काही पावलं ते देखील धावत आणि चांगला झेल. नवीन फलंदाज विराज. टीमची धावा संख्या 2 गडी बाद, 18 धावा. आणि या सामन्याचा विचार केला तर त्रिमूर्ती सलतेवाडीला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय आणि संघर्षातून प्रयत्न करावा लागेल, धावा कराव्या लागतील जास्तीत जास्त. हवेत खेळलाय, टायमिंग चांगलं झालंय. लॉंग ऑन क्लिअर करणारा विराजच्या बॅट मधून दमदार खणखणीत आई भराडी माता चषक षटकार. काय फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे लॉंग ऑन क्लिअर केलं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24, 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकदा मिळते विराज यांना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. बॅकअप थोडासा उशीर आला, डायरेक्टचा प्रयत्न इथे होतोय. फलंदाज धावबाद. एका धावेचा प्रयत्न झाला, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात
चुकी केल्या मी म्हणेन. अक्षय सलते प्रवाद. तीन गडी बाद 25 धावा. आप्पा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना नवीन फलंदाज विनोद आलेत. विनोद आणि त्यांच्या साथीला विराज. पंचवीस धावा धाव फलकावर. 25 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. 22 स्वरूपात एक धाव मिळते. धावा येणं महत्वाचं आहे. आता कशा येऊ द्यात. 26 धावा धाव फलकावर. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूवर कितपत मजल मारेल त्रिमूर्ती सलतेवाडी हे पाहिजे आहे. 35-40 जर झाल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. एक चांगली लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. चांगला यॉर्कर ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन आहे तैनात. रोको एकदा मिळते. आणि या विशेष म्हणजे या सामन्यामध्ये धावा ज्या प्रकारे पाहिजे होत्या ना त्रिमूर्ती सलतेवाडीला त्या आल्या नाहीयेत. आप्पांची चांगली गोलंदाजी. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसरे आमचे पंच आहेत. आपण जेवून घ्या. चांगली गोलंदाजी टीम धामणी एक्सप्रेस नावाप्रमाणे गोलंदाजी केली आहे. पंच केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आला जरूर. चांगला झेल इथे पकडलाय. विकेटचं पतन. धामणी एक्सप्रेस संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतोय आणि ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता पहिल्या चेंडूवर विराज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रमेश पहिला चेंडू. अरे बॅटने खेळायचा प्रयत्न. काठी काढली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. गोल्डन डकचा शिकार शून्यावर. रमेश बाद. 27 धावा धाव फलकावर. टीम त्रिमूर्ती सलतेवाडीला आता इथे संघर्षामध्ये खेळ करावा लागेल. कठीण परिस्थिती आहे या संघाची. सचिन पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने आला जरूर. एक धाव रोखू शकणार नाहीये आणि एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये हे गरजेचं असतं.
तुम्हाला सिंगल डबल घ्यावा लागतात. एकेरी दुहेरी धाबा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुललेनचा चेंडू पाय हल्ले नाही आहेत, शरीरापासून दूर टाकला होता. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव आली टीमच्या धावसंख्येमध्ये. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 29. शेवटचा चेंडू फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये आप्पा याने टिपलाय शेल आणि 30 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. धामणी एक्सप्रेस 30 रन्स टू विन. ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना धामणी एक्सप्रेस या संघाने. एक्सप्रेस हे नाव त्यांच्या संघाच्या नावाशी जोडलंय आणि काय हे नाव त्यांच्या संघासोबत जोडलंय. 30 धावांचं लक्ष विजयासाठी धामणी एक्सप्रेस या संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या टीम त्रिमूर्ती सलतेवाडी. पंच मी विनंती करेन पंचांना, तिसऱ्या पंचांनी या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स लंच टाइम. येस फिल्डिंग लावून घ्या त्रिमूर्ती सलतेवाडी. धामणी एक्सप्रेस या संघाला आम्ही विनंती करतोय, तुमची बॅटिंग आहे मित्रांनो. एक खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. तुमची फलंदाजी आहे. आता एक खेळाडू या पाठवा खेळाडूंची नावं सांगण्यासाठी.
विनंती आहे तुम्हाला. पहिला चेंडू हातातून निसटला कदाचित. फुलटॉस चेंडू आणि फायदा घेता आला नाहीये. मंगेश आणि त्यांच्या साथीला आहेत रौनक. अक्षय सलते या डावखुरी आताचा एक वेगवान गोलंदाज पाटण तालुका क्रिकेटमधील. विशेष म्हणजे ज्या खेळासाठी ज्या गोलंदाजीसाठी त्यांची ओळख आहे त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल, कारण 30 धावांचं लक्ष माफक आहे. सामन्याला मजा येईल या. हाफ टॅकर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. ही खासियत आहे अक्षय सलते यांची, कारण ज्या वेगाने चेंडू टाकण्यासाठी जाणले जातात, चांगल्या कटरचा वापर आणि विशेष म्हणजे डावखुऱ्या आताचे गोलंदाज चांगला लेग कटर टाकतात. अक्षय सलते डावखुऱ्या तसे गोलंदाज ओव्हर द विकेटने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉईंट आहे तैनात, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वर्तुळाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, डीपला मिड विकेट आहे. मिडॉनच्या डोक्यावरून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटका. चेंडू 2 टप्पा घेत जाईल सीमा पार. धाबा मिळतील 4. येतोय चौकार. चौकार आणि धाबांचा श्रीगणेशा होत असताना टीम धामणे एक्सप्रेस 30 धाबांचं लक्ष आहे आणि 30 धाबांच्या लक्ष्याचा चौकाराने पाठलाग करण्याची सुरुवात झाली. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळले होते अक्षय सलते यांनी. मंगेश चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण लक्ष्याचा विचार केला तर लक्ष अगदी माफक आहे. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला सर हातामध्ये. विकेटचं पतन. पहिले यश मिळवलंय टीम त्रिमूर्ती सलतेवाडीने. मंगेश चौकारानंतर झेलबाद. ज्योतिर्लिंग 11 गोटील आपली संपूर्ण स्क्वॉड सज्ज राहा. तुमचा सामना विजयी संघासोबत आहे, लक्षात घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अक्षय बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागलाय चेंडू आणि स्वतःच्या फॉलो मध्ये झेलचा प्रयत्न. खराब कॉलिंग. ही धाव खरंच आवश्यक नव्हती. अक्षय यांना बडदावा लागेल. गोल्डन डकचा शिकार. 0 धाव बाद. आणि विशेष म्हणजे पहिल्या षटकामध्ये धामणे एक्सप्रेस चुका करते. दोन गडी बाद 4 धावा 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजित नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आणि टीम त्रिमूर्ती सलतेवाडी हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये मित्रांनो, कारण त्यांना चांगलं माहीत आहे असे सामने कसे जिंकायचे.
कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एकदा मिळत्या शेवटच्या चेंडूवर अजित यांना एक सिंगल धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 5. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पहिला चेंडूला फ्लाईट दिली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे झाला जरूर. बॅकअप नाहीये आणि हे चुकी केली आहे. बाय 1 गेट 1 फ्री. इथे 2 धावा 22 स्वरूपात दिल्या जात आहेत आणि अशा प्रकारच्या धावा टीम त्रिमूर्ती सलतेवाडीला मागण्या ठरवू शकतात. हरीश सलते आलेत गोलंदाजीसाठी आणि 22 म्हणजे क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला. त्यानंतर फेकी खराब. बॅकअप नव्हता. लॉंगॉन आहे तैनात. तो येईपर्यंत 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 23 धावांची गरज आहे अद्याप या सामन्यामध्ये. त्रिमूर्ती सलतेवाडीला या धावांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला धामणे एक्सप्रेस धावांचा पाठलाग करते. 2 गडी बाद झाल्यानंतर सुरुवात मात्र आता इथे कशा प्रकारे करेल, शेवट कसा करेल हे पाहिजे. 17-23 समीकरण आहे. हरीश सलते त्याच्याकडे देखील खूप मोठा अनुभव. आपल्या वाढीसाठी खेळायचं आहे आता, कारण तुमच्याकडे किती मोठा अनुभव आहे त्याचा वापर तुम्ही कसा करता हे खूप महत्त्वाचं. आजचा शनिवारचा दिवस. खेळाडू कमी आहेत परंतु हे क्रिकेट आपण नेहमी पाहत असतो ते म्हणजे ग्रामीण क्रिकेट. स्लोअरवर हाताळलाय. पंच केलाय. डीप पॉईंट आहे तैनात. एकदा मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप इथे आहे जरूर. एका धावीवर समाधान मानावं लागेल. 8 धावा धावफलकावर पहिल्या 2 चेंडूवर ज्या प्रकारे सुरुवात झाली हरीश सलते यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. डीपला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीपला पॉईंट. हा चेंडू चांगला फिरवलाय. पडल्यानंतर कट झाला चेंडू आणि टेनिस बॉलला चांगलं फिरवतात हरीश सलते. त्यांच्या गोलंदाजी शैली आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करत असतात प्रत्येक सामन्यामध्ये विविधता आहे त्यांच्याकडे. हा फिरवण्याचा प्रयत्न हुक केलाय. धावा किती येतील हे पाहिजे. 9 चेंडूचा तर इशारा आलाय. नो +1. 2 धावा. फिरवण्याचा प्रयत्न केला आणि सांगतात की चेंडू हातातून निसटला. थांबा. आपल्या सहकार्यांना सांगत असताना हरीश सलते. इथून सामना खुला होऊ शकतो अर्थातच धामणे एक्सप्रेससाठी, कारण एक महत्त्वाच्या क्षणाला फ्री हिट देखील आहे आणि फ्री हिट म्हणजे आपल्या आवडीचा तुम्हाला फटका खेळण्याची संधी. रन आउट, हिट द बॉल ट्वाइस, ऑफसेटिंग द फील्ड आणि हँडल द बॉल. या 4 प्रकारे फ्री हिटवर एखादा फलंदाज बाद होऊ शकतो. परंतु आता संधी आहे बॅटर अजित यांना. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळलाय. फायदा घेता आला नाही अजित यांना. एकच धाव मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये बॅटला लागला चेंडू. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 1 पुढे जाईल. दुहेरी अंकांमध्ये 10 धावा धावफलकावर. माफ करा 11 धावा. अद्याप 19 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चांगला फटका आहे.
लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला धावतोय. अक्षय सलते फेकी चुकीच्या बाजूला केली आहे. बॅकअप आहे, त्यामुळे या 2च धावा मिळतील. कौतुक करावं लागेल त्या एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाय यष्ट्यांच्या मागे गेला नितीन सर. हे आहे ग्रामीण क्रिकेट. अन्यथा 1 धाव खर्च केली असे 2 धावा मिळाल्यात. स्लॉक स्वीपचा फटका डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. याच फटक्यासाठी 1च धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 1ने पुढे जाईल. चौदा धावा, 12 चेंडू 16ची गरज. पंधरा धावा धावफलकावर. 15 झालेत, अजून 15 करायचे आहेत. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, परंतु हा जास्त बाहेर आहे. 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक धाव या महत्वाची आहे या सामन्यामध्ये. 11 चेंडू 14 धावांचं समीकरण. त्रिमूर्ती सलतेवाडीला या धावा रोखण्यासाठी प्रयत्न चांगले करावे लागतील. दुसऱ्या बाजूला टीम धामणे एक्सप्रेस विजय मिळू शकतो. 2 मोठे फटके, सामना खुला होईल. 11-14. मॅचला स्पीडअप ठेवा प्लीज. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, चायनीज कट, एकदा मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये. 10 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. या मॅचचा विचार केला तर टीम धामणे एक्सप्रेस 2 गडी बाद झाल्यानंतर ज्या प्रकारची भागीदारी केली या दोन्ही फलंदाजांनी. 10-13. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा. आता क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल. दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक केल्या आहेत तैनात त्या डी गोशांकित धावेसाठी. आधी केला चांगला यॉर्कर, समोरच्या दिशेने खेळला आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे तैनात. एकदा मिळते, दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि यासाठी तुमचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं असणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला धावा मोठे येत नाहीत ना, मोठे फटके येत नाहीत, त्यावेळेला या धावा घेणं गरजेचं. आणि त्या मात्र घेतल्यात. रोनक आणि त्यांच्या साथीला आहेत अजित. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. मॅच ऑन. धामणे एक्सप्रेस हा संघ सामना जिंकू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला टीम त्रिमूर्ती सलतेवाडी
सामना सोडायला तयार नाहीये. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज अजित रोनक गाडी काढली आहे. विकेट हवी होती त्रिमूर्ती सलतेवाडीला आणि ती विकेट मिळवली आहे. ज्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती विराज यांनी यश मिळवले. असं ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता पहिल्या डावामध्ये विराज, त्याचाच उल्लेख आपण केला. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 19. 8 चेंडू 11 धावांची गरज. मॅच इज ऑन. भराडी माता चषक 2026 आपण थरार पाहतोय. आणि या धामणी म्हटलं तर 1-2 नाही तर तब्बल 5 संघ खेळतात या संघटनेमध्ये. एक वाडी एक संघ. पाटण तालुका म्हटलं तर प्रचंड मोठी मोठी गावं आहेत आणि त्यामुळे एक वाडी एक संघ या संघटनेमध्ये खेळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 5 वर राज. 8-11. हलक्याने फक्त ढकललाय चेंडूला कव्हर्सला. एकदा मिळते राजांना. राजांच्या देखील खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर. 7 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका टीम धामणे एक्सप्रेसला या सामन्यामध्ये घेऊन येईल आणि एक चांगला चेंडू टाकायचा आहे विराजला. 6 चेंडू 10 धावांचं समीकरण सोपं नसेल. सामना इथून धामणीला देखील जाईल. सामना सलतेवाडीला देखील जाईल. 1 to go. 7-10. ऑन साईडला चेंडूला खेळलाय. लॉंगॉन आहे तैनात. अक्षय सलते. लॉंगॉनच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव. 6 चेंडू 9 धावांची गरज विजयासाठी टीम धामणे एक्सप्रेस या संघाला. 9 रन रिक्वायर्ड इन लास्ट 6 balls. टीम धामणे एक्सप्रेस. येस 12वा खेळाडू प्लीज पाणी घेऊन जा. फलंदाजासाठी पाण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. आणि मी एक विनंती करेन, जर पाण्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉल टाकून घेऊन जाल तर खूप चांगलं. कारण सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि ऊन जास्त असल्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाका, ग्लुकॉन डी टाका. ते खूप फायदेशीर असतं एखाद्या खेळाडूसाठी. 6 चेंडू 9 धावांचं समीकरण आहे या सामन्यामध्ये. एका बाजूला त्रिमूर्ती सलतेवाडी खेळते आणि दुसऱ्या बाजूला धामणे एक्सप्रेस खेळते. पहिला चेंडू फटका फसलाय. विकेटची संधी. विकेटचं पतन. 5 चेंडू 9 धावा. आणि अशा प्रकारे या फलंदाजाने चुका करतायत. चुकी केली आहे रोनक यांनी. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. टीम त्रिमूर्ती सलतेवाडी सामना सोडायला तयार नाहीये आणि चुका करते टीम धामणे एक्सप्रेस. सामना कदाचित त्यांनी हलक्यात घेतला, कारण त्रिमूर्ती सलतेवाडी सारख्या एका चांगल्या संघाला तुम्ही लढत देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फाईट द्यावा लागेल, फाईट करावी लागेल. 21 धावा धावफलकावर अंतिम षटक शैलेश. पहिल्या चेंडूवर यश मिळवले.
आणि संघ बॅकफुटला जातोय इथून धामणे एक्सप्रेस. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रोहित पहिला चेंडू शपळून खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, एक चिकी सिंगल हवी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज धावबाद. चेंडू लागलाय का पहा, दुखापत कदाचित आशा करूया गंभीर नसावी. येस, चेंडू कदाचित लागलाय. लगेच पाणी देऊ नका प्लीज, थोड्या वेळ थांबा, पाणी लगेच देऊ नका. आणि यासाठी तुम्ही गार्ड घालणं किती महत्त्वाचं आहे नितीन सर, कारण आपण यासाठी उल्लेख करतो की आज तुमच्या बॅट्स 4-5 हजाराच्या बॅट्स आहेत हे प्रत्येक खेळाडूकडे, पण तू गार्ड घाला प्लीज. आणि गार्ड घालणं किती महत्त्वाचं. आणि रणरणत्या उन्हामध्ये, आणि येस तुम्ही 4-5 हजाराची बॅट वापरता. आज चेंडूचा एका चेंडूची किंमत बघितली तर 85 रुपये, आणि तोच गार्ड तुम्हाला फक्त 100 रुपयाला मिळतो. तो वापरायला पाहिजे, आणि खूप आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचे खूप महत्त्वाचे घटक आहात, तुम्ही तुमच्या संघाचे महत्त्वाचे घटक आहात, आणि विशेष म्हणजे तुमचं कुटुंब तुमच्यावर आशेने पाहत असतं मित्रांनो. 2 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 9 धावा. सामना हलक्यात घेतला टीम धामणे एक्सप्रेसने. चार चेंडू 9 धावांची गरज आहे. एक मोठा फटका धामणे एक्सप्रेसला सामन्यामध्ये घेऊन येईल. एक मोठा फटका हवाय. चला नवीन फलंदाज थोडंसं फास्ट करा. टाइम आउट. फुलटॉस चेंडू, फायदा घेता आला नाहीये. हा संधी होती, संधी निर्माण झाली होती. एकच धाव मिळते या फुलटॉसवर. खराब फटका. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू तुम्हाला मिळणं म्हणजे तुमचं नशीब चांगलं असतं, आणि त्याचा फायदा घेता आला नाही आहे या फुलटॉसवर टीम धामणी एक्सप्रेसला. 3 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 8 धावा. एक चांगला चेंडू मॅच फिरू शकते, आणि तो चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज शैलेश यांनी. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या बळावर टीम त्रिमूर्ती सलतेवाडीने हा सामना फिरवला. काय गोलंदाजी केली. अवघ्या 30 धावांचं लक्ष, आणि त्याचा बचाव केला जातोय. मास्टर माइंड कॅप्टन आहेत हरीश सलते. यशांच्या मागून नेतृत्व करत असताना हा देखील चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेटचं पतन. राज देखील बाद झाले. सामना 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. आता सामना आला 1 चेंडू 8 धावा. हा क्रिकेटचा खेळ. याच क्रिकेटच्या खेळासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उभे राहतो. प्रत्येक जण मैदानामधून, अगदी प्रेक्षक जर जात असेल मैदानाच्या बाजूने, सामना पाहण्यासाठी उभा राहतो. हा क्रिकेटचा खेळ मनोरंजक खेळ आहे मित्रांनो. 1 चेंडू 8 धावांची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक. नवीन फलंदाज सागर. चला या त्रिमूर्ती 11 गोटील नाणेफेकीसाठी कॅप्टन. सामन्याची औपचारिकता शिल्लक. सामना जिंकलाय टीम त्रिमूर्ती सलतेवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. हार्डलक बॅडलक धामणे एक्सप्रेस. चुका झाल्या जरूर, त्या चुकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण 30 धावांचं लक्ष ज्यावेळेला तुम्ही पार करण्यासाठी प्रारंभिक जोडी अपयशी ठरली, आणि सामना अगदी सहजरित्या जिंकला टीम